रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू. आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला. बाशिंग तुझ्या नावाच गुढी घ्याला बांधून. नाना, अहो आवरलंय का? उशीर होतोय. आलो आलो. योग्या, थोडं जरा थांब, गुरांना वैरण टाकतो. बरोबर, काही घाई नाही, आवरून घ्या लवकर. बर. घाई कशी नाही? नवरदेव तर गुडघ्याला बाशिंग बांधूनच उभा आहे. नाना, आवरा लवकर. नवरदेवाला घाई झाली. होय होय, होत आलंय. काय चाललंय मयुरी तुझं? तुझं काय चाललंय? तुला कळत नाही का रे? का कळून घ्यायचंच नाहीये? लहानपणीच्या गोष्टी होत्या त्या तेव्हाच संपल्या. पण खरं सांगायचं तर आपली बरोबरी नाही होऊ शकत. नाहीच होऊ शकत. आंधळी आहे ना मी. मला तसं नाही म्हणायचं. खरं तर माझी लायकीच नाही. कळतंय मला. माझं काहीच म्हणणं नाही. तुला जे करायचंय ते कर. नाना, झालं का? आवरा लवकर. आणि याचं लग्न आज जमूनच या. बिचारा किती हेलपाटे घालणार आपल्या घरी रोज रोज. या येळेला लग्न जमलंच म्हणून समज मैडे. अरे पाहुण्यांना असं रिंगणात घेतलंय की आजच बैठक झाली पाहिजे. बर, चल योग्या. बर मैडे, उशीर झाला तर जनावरांना पाणी दाव. काय, येतो मी. चल. नाना, त्या पाहुण्यांना फोन केलता ना? निघाल्यात का पाहुणे? केला होता. येतील 10-15 मिनिटात. बरं, सगळी तयारी झाल्या ना? बरं आप्पा, जेवणाचं बी बघा. तेव्हा काय बी कमी पडायला नको बघ. हा, हां. सगळी तयारी झाली बघ. ती बाई सकाळपासून कामाला लागली. बरं आप्पा, जमीन किती सांगायचं ते ठरलंय का तुम्हा बापलेकांचं? हो, किती सांगायचं ठरलं का? म्हणजे जेवढी आहे तेवढीच सांगायची. 4 एकर तर 4 एकर. खोटं बोलून आणायची नाही बुवा. कळलं का आप्पा? माग चेळीसारखं करू नको. हा, च्या आईला म्हाताऱ्यानं माग चेळ आपल्याला तोंडावर पाडलं होतं. हा? ए, म्हातारं कोणाला म्हणतो? वाण टाकू तुला? अजून रग नाही गेली काय? हा, मी काय म्हणतो ना, पोरासोबत बापाचं पण उरकून टाकू ना एकाच मांडवा. काय बोलावं आता याला? तुला ना वळण नाही राहिलं बघ साग्या. निवळ येडा खंडे आहे तू. अरे आप्पा, पोरांचं कुठं मानावर घेतो? बरं, पान काढ. आणलंय का? अरे पानाचं काय येऊन बसला? त्या पानाहून काय झालं माहितीये का? योगे, चल जरा बाहेर जाऊन. काय? चल. योग्या, काय करतोय तू? काय करतोय? अख्ख्या गावाला माहिती आणि तुला माहित नाही व्हय? काय? मयुरीचं आणि तुझं. आमचं काय नाही. तुम्हाला वाटतं तसं काहीच नाही. योग्या, आपण सगळे क्लासमेट आहोत. शाळेत असल्यापासून ओळखतो मी तुम्हा दोघांना. अरे तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ती अंध आहे पण तू आंधळ्यासारखा वागतोयस. आमल्या, भलती स्वप्न रंगवण्यात काय अर्थ आहे सांग बरं? ती पोरगी लहानपणापासून हुशार आहे. तू उद्या तहसीलदार होईल, कलेक्टर बी होईल. माझं काय? मी आहे 12वी नापास. तिला बघायला उद्या पाहुणे येणार आहेत. वर्ग तहसीलदार.
माणसानं स्वप्न सुद्धा ना लायकीप्रमाणे बघायला पाहिजे बघ. लायकी बघून प्रेम नाही होत, माणूस बघून होत. खरंय, पण ज्या माणसाकडे पद आणि पत नाही ना, तो माणूस चांगला असून सुद्धा फायदा नाही बघ. म्हणजे तू ऐकायचं नाही असं ठरव. ओके ओके, अजून एकदा सांग, अजूनही वेळ गेलेली नाही. एक निर्णय चुकला तर अख्खा आयुष्यभर तुला ऍडजस्टमेंट करावी लागेल. आता वेळ निघून गेली आमल्या. चला, पाहुणे आले. आज पण योग्याचं लग्न जमत आहे का नाही काय माहिती. तर मग मंडळी, हे मुलाचे वडील आप्पासाहेब जाधव, माळकरी माणूस बरं का, सरळ साधा, कुणाच्या आद्यात ना मध्यात. पाहुणं, तुम्हाला मी शब्द देतो, हा माणूस तुमच्या लेकीला बापासारखं सांभाळेल बघा. हां, आणि हा मुलगा योगेश नमस्कार. हुशार आहे बरं का. बर हे घर पण त्यानेच बांधले, लय गुन्हे आहे बघा. बर बर. आता शेती कराय कोण नाही म्हणून आईबासाठी परत आला. अहो, सगळं जग पाहिले त्यांनी, म्हणून पोर लय निडर आहे बघा. पण नोकरी सोडायला नको पाहिजे. अहो, शेतीत काय, चाराण्याचा खर्च आणि बाराण्याचा मसाला. शेतकरी नुसताच राजा आहे, पण त्याला काही मिळत नाही. काय आहे शेतीमध्ये? हे मुलीचे मामा आप्पा MIDC कामाला असतात. त्यांना सगळं सांगितलं होतं की मुलगा नोकरी नाही करत म्हणून. आपल्याला माणसं चांगली पाहिजेत नाना. बरोबर, नोकरी शेती या गोष्टी होतच राहतील. खरंय. आम्हाला कल्पना आहे की मुलगा नोकरी करत नाही, पण कसं आहे, मुलाला आज जवळच आपला साखर कारखाना आहे, साखर कारखान्यात द्यायचा चिटकून, म्हणजे कसं होतं, आपली शेती पण होते आणि त्याच्याबरोबर नोकरी पण होते. काय पाहुणं? तसा प्रयत्न चालू आहे बरं का आमचा. कारखान्याच्या चेअरमन साहेबांसोबत बी बोललोय आम्ही. पण समजा नोकरी नाही लागली तरी काय अडचण नाही, आम्हाला फरक नाही पडत. शेतीत बघता आमचं, अहो 300 टन ऊस जातो आमचा. हा हा. आणि पाहुणं, दुष्काळ पडला तर? योगेश, पोह घेऊन ये. थांबा ना मामा, जरा बोलू का? बोल. भरोसा कशाचाच नाही. कारखाना बंद पडल, कंपन्या बंद पडतील. आता मी ज्या कंपनीत कामाला होतो ती कंपनी बंद पडली, म्हणून मी शहर सोडून गावाला आलो. राहिला प्रश्न दुष्काळाचा. 1 साल दुष्काळ पडल, पण मोरल्या वर्षी तर पाऊस पडल का नाही? अहो, शेतकरी आशावादी आहे. हरला तरी परत जोमानं उभा राहतो आणि काळी आई कसतो. ही माती म्हणजे आपली आई आहे, आणि आपली आई आपल्या लेकराला कधी वाऱ्यावर सोडल काय? हा, आहे का नाही आप्पा? म्हटलं होतं ना, पोरग लय हुशार आहे, लाखात एक पोरगा आहे बघा आमचा. बरं, जा पोह घेऊन ये. नाही, असू द्या, आज उपवास आहे, शनिवार आहे ना आज. मग शाबू करायला लावू का? नाही 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 नाही, नको. आम्ही सकाळी निघतानाच फराळ करून निघाले पाहुणा. बर, काहीच नको असेल तर पुढचं बोलणी करून घेऊया. म्हणजे कसं, देणं घेणं मानपान जे काय असेल तर रीतिरिवाजन झालेलं बरं, नाही का? अहो, एवढी घाई कशाला? अहो, तुमचं ज्याच्यावर एवढं प्रेम आहे, ती शेती, ती बघून येऊया का? हो. हा, एकदा ती बघून येऊ. अहो, आमची लेख द्यायची तुमच्या घरामध्ये. काय पाहुणं? वय वय, समद बघून खात्री करून मगच पुढची बोलणी करूया. चला चला या. चला चालते. चला चला पाहू. या. चला.
मामा लय बाराच आहे मला नाही वाटत लग्न जमलं. बरं बघू जाऊन तो बस येतो. ही आमची बापजाद्याची जमीन आहे. बर. ही 2 एकर आहे आणि खाली 2 एकराचा पट्टा आहे. अशी मिळून 4 एकर आहे बघा. आणि आजूबाजूला आमचीच भावकी. तुमच्या सगळ्या जमिनी चांगल्या आहेत. आमच्या इकडं सगळ्या भराड जमिनी. हो दाजी, आपल्याकडे बराड असल्या तरी 10-10 एकरचे पट्टे आहेत आपल्याकडे. असं काय करतो? का रे दादा, माणसं घेऊन आला वय बांध दाखवायला? हा, कुणी कोणचा बांध फोडला, चल दाखवतो. अरे राया, पाहुणा आपल्या योग्याला पाहायला आल्यात. तुला काय वळण आहे कर? काय बोलतोय, कुठं बोलतोय कळतं का तुला? परत जर बांधाचा विषय जर काढला ना, तो विसरून जाईन तू मोठा भाव आहे म्हणून. भावकी म्हणलं की असं चालायचंच. अहो, जशी भावकी आपल्याशी वागते तसं घराचे संस्कार कळतात ना आपल्याला, नाही का? घरोघरी मातीचे चुले असतातच की, चालायचंच की. तर मंडळी, जे काय आहे सगळं ते तुमच्या समोर आहे. हां, माणसं निर्मळ आहेत आणि पोरगा पण बिगर व्यसनी आहे. त्यामुळं पोरीची काळजी करायची अजिबात नाही. बोला पाहुणं. समजा ठीक आहे नाना, पण देणे घेण्याचं आमच्याकडून काही होणार नाही. म्हणजे कसं आहे की मुलीच्या वडिलांना एवढा खर्च झेपणार नाही. पाठीमागे अजून 4 पोरी आहेत लग्नाच्या, नाही का? त्यामुळं एवढं काही होणार नाही. तर आमची अपेक्षा अशी होती की तुम्ही, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आता 300 टन ऊस जातो तुमचा म्हटल्यावर की मुलीच्या खर्चासाठी लग्नाला 4 लाख रुपये द्या तुम्ही. पाहुणं, हुंडा तर नाहीच आणि 4 लाख बी आम्हीच द्यायचं आणि लग्नाचा खर्च बी आम्ही. म्हणजे याचा अर्थ काय, घर जाळून दिवाळी केल्यासारखं. अहो, असं कुठं असतंय का? राहू द्या. अहो पाहुणं थांबा, काहीतरी मधला मार्ग काढू की. राहू द्या नाना, एवढं पैसे कुठून आणणार आहे आपण? योग्य, तू गप्प बस. पाहुणं मी देतो 4 लाख, तुम्ही लागा तयारीला. अजून एक पाहुणं, आमची पोर शेतात काम करणार नाही, ती फक्त घरातलं काम करील. का दाजी? का बरं? अहो, शेतकऱ्यासंग लगीन करायचं म्हणल्यावर शेतात काम करावं लागलच ना. का तुमची पोरगी बँकेत काम करणार आहे? शिकलेली आहे का तुमची पोरगी? का नोकरी करते कुठं? नोकरी असती तर तुमच्याकडे कशाला आलो असतो? हां, खरंय. नाही ना तिला नोकरी, मग माझ्यासोबत लगीन केलं तर माझ्यासोबत शेतातच राहावं लागेल. अहो, काळ्या मातीत काम करणार नाही शेतकऱ्याची पोरगी तर कुठं काम करणार? ज्याला काळ्या मातीत काम करायची लाज वाटते ना, ती माणसं काय कामाची नाना? पाहुणं, चला मग बोलू आपण. चला ठीक, या पाहुणं. बरं, येतो मंडळी. नमस्कार. आणि तुमच्या बाजूने काय निर्णय असेल तो कळवा. नक्की 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 नक्की. राजी, अहो हे काय? हे सगळं येड्यांचं गाव आहे. सगळ्या गावात येडी लोकच आहे. आपल्याला नाही पोरगी द्यायची इथे. चला बसा गाडीत. चला चला, नाही तर ते मारायचं. अरे पांडा, असा काही अडेवाणी करतो तू? आपल्या योग्याला पाहून आलत ना ते. अरे योग्याचं लग्न झालंय. आपल्या योग्याचं लग्न नानाच्या मयुरी सोबत झालंय आणि तुम्ही परत लग्न लावताय. हे येडी कुठली? ए पांड्या, येडा होता ते होता, आता दारू पण प्यायला लागला का? काही बराळायला लागलाय. मला माहितीये तुम्ही लग्न केलंय, मी बघितलंय. तुमचं लग्न झालंय. लक्ष्मी नारायणाचा जोडा, स्वर्गात बांधलेल्या गाठी. योग्याचं लग्न झालंय. परत लग्न लावतो येलेत का काय नाही?
ना ना जेवताय वय बस जेवायला. मयुरी योगायला जेवायला वाट. नाही राहू दे जेवून आलोय मी. बस होतच आलंय माझं. बोलणं झालं का घरी? झाले आप्पा आणि ताईचं काय म्हणणं आहे? करायचीच म्हणतात. काय बोलणार त्यांना तरी. ना पोर वावरात पाय ठेवणारच नाही म्हणते. मग कसं चालेल? अहो आपण शेतकरी आहे. थोडंफार शेतात काम करायला नको का? आपलं तर काही डोकंच चाला ना बा. म्हणून म्हणलं खरं आहे ते बी. आपण तर आडूनच पडले. काय बोलावं त्यांना एक. ठरवा काय ते आणि कळवा मला. जास्त दिवस थांबणार नाही ती माणसं. बर नाना दुपारी जे झालं ते जास्त मनाला नका लावून घेऊ. अहो येडं आहे ते पांड्या. त्याच्यात दारू पिऊन आलं. काय बरं ते येड्यासारखं. पोरीचा बाप आहे मी. ना अशा असल्यामुळं तिचं लग्न जमत नाही. आता पाया पडून काल पाहुण्याकडे जाऊन आलोय. उद्या येणार आहेत पाहुणं बघायला तिला. उगा त्याच्या कानावर काय भलतं सलतं गेलं तर. तुला लहानपणापासून ओळखतो. अंगा खांद्यावर खेळलेली पोरं तुम्ही. माझा विश्वास आहे तुमच्यावर. पण समाज काय माहिती आहे ना, चांगलं झालेलं पचत नाही. म्हणून काळजी वाटते बघ.